नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2024 संदर्भात सुप्रीम कोर्टाने काल एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत या संपूर्ण रिझल्टच्या दरम्यान अशा विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स कॅन्सल करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। यानंतर त्या ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा री एक्झाम होणार आहे। त्या संदर्भात NTA सुद्धा एक ऑफिशियल नोटीस काढलेली आहे। त्या नोटीसमध्ये NTAचं नेमकं म्हणणं काय आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कसं ओळखायचं की आपल्याला ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत किंवा नाहीत, याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ आपण 5 पॉईंटमध्ये विभागलेला आहे। विस्तृतपणे आपण समजून घेणार आहोत की हे संपूर्ण प्रकरण काय आहे, NTAची नोटीस काय आहे, त्याचबरोबर कोणत्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येणार आहे, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा फॉलो करू शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे रीनीट नोटीस, म्हणजेच NTAने जी काही रीनीटची नोटीस काढलेली आहे ती नोटीस नेमकी कोणत्या विद्यार्थ्यांना अप्लाय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। 1563 विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ज्यांना जी काही मूळ एक्झाम झालेली होती नीटची त्यामध्ये त्यांना लॉस ऑफ टाईम झालेला होता, त्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेलेला होता काही कारणास्तव। त्यामुळे NTAने तो वेळ भरून काढण्यासाठी 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते। त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये बऱ्याचशा याचिका दाखल झालेल्या आहेत। त्याविषयी सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया। सुप्रीम कोर्टाने ग्रेस मार्क्स जे आहेत ते कॅन्सल केलेले आहेत, म्हणजे ग्रेस मार्क्स ज्या ज्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होते अशा विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स पूर्णतः रद्द सुप्रीम कोर्टाने ठरवलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना ऑप्शन दिलेला आहे की रीटेस्टसाठी ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात। अशा प्रकारचा ऑप्शन सुप्रीम कोर्टाने या 1563 विद्यार्थ्यांना दिलेला आहे। आता ग्रेस मार्क्स विद्यार्थ्यांना दिलेले आहेत किंवा आपल्याला ग्रेस मार्क्स दिलेले आहेत की नाहीत हे कसं ओळखायचं हे आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये सुद्धा पाहणार आहोत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आल्याबरोबर NTAने एक ऑफिशियल नोटीस जी आहे ती आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे। नोटीसची डेट आहे 13 जून 2024 रोजी NTAने ही नोटीस प्रकाशित केलेली आहे। त्या नोटीसमध्ये NTAने सांगितलेलं आहे, द री एक्झामिनेशन कंडक्टेड ओनली फॉर हू वेअर अवॉर्डेड ग्रेस मार्क्स, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते अशाच विद्यार्थ्यांना री एक्झामिनेशनचा ऑप्शन आहे। ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेले नाहीत अशा कोणत्याही विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही। त्यांचा आत्ता जो रिझल्ट आलेला आहे तोच पुढे गृहीत धरला जाणार आहे। परंतु या विद्यार्थ्यांची री एक्झाम होत असेल तर मग तुमचं स्कोर कार्ड तुम्हाला पुन्हा डाउनलोड करावं लागेल, त्याच्यामध्ये रँकमध्ये बदल त्या ठिकाणी होणार आहेत। परंतु 1563 विद्यार्थी जे आहेत ज्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत यांनाच रीटेस्ट किंवा री एक्झामिनेशनचा ऑप्शन त्या ठिकाणी आहे। बाकी विद्यार्थ्यांना काहीही करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी शेड्यूलसुद्धा त्या नोटीसमध्ये दिलेलं आहे। एक्झाम होणार आहे, डेट आहे 23 जून 2024 रोजी आणि टाईमसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे। दुपारी 2 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:20 ते विद्यार्थी त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकतात आणि एकत्रित रिझल्ट जो आहे टेंटेटिव्ह रिझल्ट, एकत्रित रिझल्टची डेट आहे ती 30 जून 2024 रोजी तो रिझल्ट पुन्हा नव्याने प्रकाशित केला जाणार आहे। त्याच्यानंतर ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 स्टुडंटला त्या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत। एक तर ते विद्यार्थी री एक्झामिनेशन देऊन नवीन स्कोर कार्ड मिळवू शकतात किंवा अगोदर जी एक्झाम दिलेली असेल त्याच्यामध्ये त्यांचे ग्रेस मार्क्स मायनस करून त्यांचा जो काही ओरिजिनल स्कोर आहे तो ओरिजिनल स्कोर पुढील ॲडमिशन प्रक्रियेसाठी ते विद्यार्थी वापरू शकतात। उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याला ओरिजिनली 618 मार्क्स मिळालेले आहेत, परंतु एक्झामच्या दिवशी या विद्यार्थ्याचा टाईम लॉस झाला आणि याला NTAने समजा 10 मार्क्सचा ग्रेस दिलेला आहे, तर याचा स्कोर होतो 628 रिझल्टच्या दिवशी स्कोर कार्डवर या विद्यार्थ्याचा स्कोर आलेला असेल। आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या विद्यार्थ्यांचे हे 10 मार्क्स कॅन्सल करण्यात आलेले आहेत, म्हणजे ग्रेस मार्क्स कॅन्सल होणार आहेत त्यांचे, म्हणजे या विद्यार्थ्याचे आता 618 मार्क्स आहेत। या विद्यार्थ्यापुढे आता 2 ऑप्शन आहेत। एक तर तो 618 मार्क्सलाच पुढे कन्सिडर करून एक्झाम न देता 618 मार्क्सच पुढील ॲडमिशन प्रक्रियेसाठी वापरू शकतो
किंवा दुसरा ऑप्शन या विद्यार्थ्यांपुढे आहे, हा विद्यार्थी रीटेस्टसाठी बसून नवीन स्कोर कार्ड म्हणजेच पुन्हा एक्झाम देऊन त्या एक्झामच्या बेसिसवर जे काही मार्क्स मिळतील ते ॲडमिशन प्रक्रियेसाठी वापरू शकतो। असे दोन ऑप्शन ग्रेस ज्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे 1563 विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांपुढं असे दोन ऑप्शन त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहेत। आता चौथा महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हाऊ टू आयडेंटिफाय ग्रेस मार्क्स स्टुडंट, म्हणजेच कोणत्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेला आहे या विद्यार्थ्यांना ओळखायचं कसं, किंवा महाराष्ट्र राज्यातील एखादा विद्यार्थी असेल त्याला ग्रेस मार्क्स मिळालेले असेल तर त्याला कसं कळणार की मला NTA ने ग्रेस मार्क्स दिलेले आहेत। या संदर्भात NTA ने आपल्या नोटीसमध्ये क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। ज्या 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेले आहेत या विद्यार्थ्यांच्या ऑफिशियल मेल IDवर म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना नीटचा जो काही मेल ID स्टुडंटनी दिलेला आहे त्या मेल IDवर त्यांना सूचना केल्या जाणार आहेत आणि त्यांचे ओरिजिनल मार्क्स जे आहेत म्हणजेच ग्रेस मार्क्स मायनस करून ओरिजिनल मार्क्स जे आहेत ते सुद्धा त्यांना पाठवण्यात येणार आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांनी डिसिजन घ्यायचा आहे की या ओरिजिनल मार्कासह पुढे जायचं आहे किंवा एक रीटेस्टचा ऑप्शन आहे की किंवा पुन्हा परीक्षा द्यायची आहे। त्या मेलवर आलेल्या मार्क्सनुसार विद्यार्थी त्या ठिकाणी ठरवू शकतात। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपला जो काही ईमेल ID आहे त्याला वेळोवेळी चेक करत राहा, कारण ईमेल हाच एक त्यांनी ऑप्शन दिलेला आहे की ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना कसं ओळखायचं, तर त्यांना आम्ही मेल करू, ऑफिशियल IDवर मेल करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आपला मेल ID दिवसाभरातून एकदा तरी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चेक करायचा आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना मेल मिळतील NTA कडनं तुम्हाला ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत, ओरिजिनल मार्क्स तुमचे हे आहेत, प्लस तुम्हाला एवढ्या मार्क्सचा ग्रेस मिळालेला आहे, ग्रेस आम्ही काढून टाकत आहोत, तुमच्यापुढे दोन ऑप्शन आहेत, याच मार्कासह पुढे जायचं असेल तर पुढे जाऊ शकता किंवा तुम्ही रीटेस्ट देऊन नवीन स्कोर कार्ड त्या ठिकाणी मिळवू शकता असं ऑप्शन त्यांना त्या विद्यार्थ्यांपुढे असणार आहेत। मग विद्यार्थ्याला वाटलं की आपल्याला ओरिजिनल मार्क्स पण चांगले मिळालेले आहेत, आपल्याला रीटेस्ट द्यायची आवश्यकता नाही, तर विद्यार्थी ओरिजिनल मार्क्ससह पुढे जाऊ शकतो। किंवा त्याला असं वाटलं की ग्रेस मार्क्समुळे आपले मार्क्स वाढलेले होते, ओरिजिनल मार्क्स आपले कमी आहेत, आपण पुन्हा एकदा रीटेस्टला फेस केलं पाहिजे, तो ऑप्शन विद्यार्थ्यांपुढे त्या ठिकाणी असणार आहे। त्याच्यानंतर बाकी स्टुडंटला काय, म्हणजेच हे 1563 विद्यार्थी सोडून बाकी स्टुडंटला काय ॲक्टिव्हिटी करायची आहे, तर या स्टुडंटला कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची गरज नाही। त्यांचं स्कोर कार्ड जो आहे ते त्यांच्याकडे आत्ता सध्या डाउनलोड करून ठेवायचं आहे। या विद्यार्थ्यांचा एक्झाम झाल्यानंतर जो काही टेंटेटिव्ह डेट रिझल्टची सांगण्यात आलेली आहे 30 जून 2024 या दिवशी संपूर्ण विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले स्कोर कार्ड त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहेत, कारण 1563 विद्यार्थ्यांनी जर एक्झाम दिली किंवा यातील काही विद्यार्थ्यांनीच एक्झाम दिली, काही विद्यार्थी मायनस ग्रेस मार्क करून ओरिजिनल जो स्कोर आहे तोच घेऊन पुढे जाऊ इच्छित असतील, परंतु थोड्या जरी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एक्झाम दिली तरी रँकिंग सिस्टीममध्ये त्या ठिकाणी बदल होणार आहे, त्यामुळे तुम्हाला नव्याने रँक मिळू शकतो। त्यामुळे 30 जून रोजी तुमचं नवीन स्कोर कार्ड येण्याची शक्यता आहे, तो नवीन स्कोर कार्ड विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायचा आहे। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मिळालेलाच नाही ऑलरेडी, फक्त 1563 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना फक्त 30 जूनला आपलं जे काही स्कोर कार्ड आहे ते नव्याने डाउनलोड करून घेण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ शकते, नव्याने तुमची रँकिंग त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते। बाकी विद्यार्थ्यांनी कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची नाही। ग्रेस मार्क्स मिळालेले विद्यार्थी कसे ओळखायचे यासाठी NTA ने फक्त एकच आपल्या नोटीसमध्ये लाईन टाकलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या ऑफिशियल मेल IDवर आम्ही त्यांना सूचना करणार आहोत आणि त्यांचे ओरिजिनल मार्क्स आणि ग्रेस मार्क्स वगळून ओरिजिनल मार्क्स जे आहेत ते त्यांना कळवणार आहोत। त्यानंतर विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे रीटेस्टला जायचं आहे किंवा जे ओरिजिनल मार्क्स आहेत ग्रेस मार्क्स मायनस होऊन जे ओरिजिनल मार्क्स आहेत त्यासह पुढील ॲडमिशन प्रक्रिया करायची आहे, त्या विद्यार्थ्यांचा निर्णय असणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवसभरातून एकदा तरी आपला ऑफिशियल मेल ID चेक करणं गरजेचं आहे। अशा प्रकारची ही नोटीस आलेली आहे। बाकी प्रवेश प्रक्रिया या संपूर्ण घटनांमुळे थोडीशी पुढे जाऊ शकते। जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये MCCची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेटसुद्धा येऊ शकते। ते आल्यानंतर आपण महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरून देणारच आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर हवे असतील तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या चॅनल्सला त्या ठिकाणी फॉलो करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।